नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी नागपूरमधून। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर फिरवलाय। नागपूर पालिकेकडून फहीम खानच्या घराचं पाडकाम सध्या सुरू आहे। घराचा अतिक्रमण केलेला भाग पाडण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाची अपडेट देत आहेत। गजानन, काय सांगाल? नक्कीच नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानच्या घराची तोडकाम कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आपण बघू शकतो। एक नाही, दोन नाही, तीन जेसीबी या ठिकाणी आलेला आहे आणि जेसीबीच्या मार्फत हे तोडकाम जे आहे ते सुरू झालेलं आहे। सोमवारी नागपुरात हिंसाचार घडला। या हिंसाचारात लोकांना बेकायदा जमवून त्यांना भडकवून हिंसाचार घडवल्याचा ठपका जो आहे तो फहीम खानवर ठेवण्यात आला होता। त्याला अटकही करण्यात आलेली आहे। तो सध्या अटकेत आहे, परंतु त्याचं निवासस्थान आहे संजय बाग कॉलनीमध्ये त्याचं तोडकामाची कारवाई सुरू आहे। काल नागपूर महानगरपालिकेने 11 वाजता 24 तासाचा नोटीस त्याच्या घरच्याला बजावलेला होता की तुमचं बांधकाम जे आहे ते बेकायदा आहे आणि त्यामुळे ते तोडण्यात यावं। 900 स्क्वेअर फूटचं हे बांधकाम जे आहे ते बेकायदा असल्याचं काल नोटीस बजावली आणि 24 तासाच्या आत आता ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो जेसीबी या ठिकाणी पोहोचलेले आहे। नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी हातोडा घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि ही तोडकामाची कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दौरा होता। त्या दौऱ्यात त्यांनी संकेत दिले होते की जे दंगेखोर आहेत त्यांच्याकडनं नुकसानीची सगळी रक्कम वसूल केली जाईल आणि जर कोणाचं बेकायदा बांधकाम असेल त्याच्यावरही बुलडोझर चालवला जाईल। आणि आपण बघू शकतो उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे बुलडोझर चालवला जातो दंगेखोरांवर, त्याच प्रकारे आता नागपुरातही अशी कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। आणि याचा मुख्य उद्देश आहे की येत्या काळात दंगे कोणी भडकवू नये, तो कुठल्याही संप्रदायाचा असो। जर दंगे भडकवले तर तुमच्यावर कारवाई होईल, ती नुकसान भरपाई तुमच्याकडनं वसूल केली जाईल। हे संकेत महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। आणि आता आपण बघू शकतो संजय बाग कॉलनीतलं फहीम खान यांचं जे निवासस्थान आहे ते तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। हे दृश्य परत एकदा दाखवतो। या परिसरामधले लोक जे आहेत ते बाहेर येऊ हे सगळं बघताय। आपण बघू शकतो प्रत्येक गल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि जेसीबीच्या माध्यमातून हे तोडण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। सुरुवातीला फहीम खानच्या घराचं शेड जे आहे ते तोडलं। शेड या ठिकाणी टिनाचं शेड लागलं होतं, त्यानंतर वॉल कंपाऊंड तोडली आणि काही इलेक्ट्रिक वायरची काही अडचण येत होती जेसीबी लावण्यासाठी, त्यामुळे काही काळ हे तोडकाम जे आहे ते थांबलेलं आहे। परंतु आता पुन्हा जेसीबी आपल्या ॲक्शन मोडवर आलेली आहे आणि या ठिकाणी फहीम खानचं घर तोडण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। 1992 नंतर नागपुरात असा हिंसाचार घडलेला नाही। नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे। दोन समुदायाचे लोक आनंदात या ठिकाणी राहत असतात। परंतु सोमवारी जी घटना घडली ती जी आहे ती ही शांतता भंग करणारी होती। त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आहे आणि ही कारवाई थेट या ठिकाणी बघू शकतो। नागपूर महानगरपालिकेने काल नोटीस अपडेट घेत राहणार तुर्तास।